श्री सत्यनारायणची कथा अध्याय पहिला। आता श्री सत्यनारायणच्या कथेला आरंभ होत आहे। श्री गजाननाला नमस्कार। एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुतांना विचारले, मुनिश्रेष्ठा, मनातली सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा। त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूंना विचारला होता। ती हकीकत मी तुम्हाला सांगतो। एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्व जन्म दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले। तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूंकडे गेले। तेथे त्यांनी विष्णूंची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले। नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवर सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा। ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। स्वर्गात किंवा मृत्यू लोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो। हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्ष पदास जातो। हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य व सौभाग्य व सद्धती देणारे आहे। याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात। सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हा तरी सत्यनारायणचे पूजन करावे। केळी, दूध, तूप, साखर व रवा हे सर्व समप्रमाणात 1.25 मापाने म्हणजे 1.25 पावशर, 1.25 अच्छेर, 1.25 किलो घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा। आपले बंधू बांधव, परिवार व मित्र यांच्यासह श्री सत्यनारायणची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा। नंतर सर्वांसह भोजन करावे। श्री सत्यनारायणची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी। हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। या कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे। हरे नमः, हरे नमः। श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय येथे समाप्त झाला। अध्याय दुसरा। भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐक। सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता। तो दारिद्र्याने त्रासला होता। तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत असे। त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला दया येते। तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायणचे व्रत कर। असे म्हणून भगवंतांनी त्याला श्री सत्यनारायणच्या पूजेचे सर्व विधान सांगितले। त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला। त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली। त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणचे पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला। त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला। प्रत्येक महिन्याला तो श्री सत्यनारायणची पूजा करू लागला। एकदा तो पूजा करीत असता एक मोळी विक्या तहान लागली म्हणून तेथे आला। श्री सत्यनारायणची पूजा कथा चाललेली पाहून तो तेथेच थांबला। नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला। दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला। त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले। तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्ट बांधवांसह श्री सत्यनारायणची पूजा केली। व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परम सुख पाहून शेवटी मोक्षाला गेला। हरे नमः, हरे नमः। श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय येथे समाप्त झाला। अध्याय तिसरा। सूत पुढे सांगतात, मुनी हो, मी आणखी एक श्री सत्यनारायणची कथा सांगतो, ऐका। पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला। त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती। एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणचे पूजन करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला। ते व्रत पाहून साधुवाण्याने त्याची माहिती विचारली। नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला। त्या साधुवाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःखी होत असे। तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला। श्री सत्यनारायणच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यांनी तिला एक सुंदर कन्या झाली। तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले। ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली, पण त्या साधुवाण्याला श्री सत्यनारायणच्या पूजेची आठवण झाली नाही। पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी श्री सत्यनारायणची पूजा करू असे
त्यांनी ठरविले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरविले. मोठ्या आनंदपूर्वक साधुवाण्याने तिचे लग्न करून दिले. पण त्याला श्री सत्यनारायणच्या पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले. ती हकीकत आता ऐका. थोड्याच दिवसात तो साधुवानी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर श्री सत्यनारायणच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधुवाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून दूत आले. त्यांनी वाण्यालाच चोर म्हणून पकडून जावयासह राजासमोर आणून उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्यांना बंदीत टाकले. इकडे साधुवाण्याच्या घरीही चोरांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची बायको व मुलगी यांना अतोनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे श्री सत्यनारायणची पूजा चालू होती. तिथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता श्री सत्यनारायणची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधुवाण्याच्या पत्नीला श्री सत्यनारायणाची आठवण होऊन तिने श्री सत्यनारायणचे पूजन केले व हात जोडून ती म्हणाली, हे भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. श्री सत्यनारायणांनी संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, राजा, जे 2 वाणी तू बंदीत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणविले व तो त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधुवाण्याने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले. हरे नमः, हरे नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय येथे समाप्त झाला. अध्याय 4. नंतर साधुवानी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी संन्यास वेश घेतला व ते साधुवाण्याला म्हणाले, हे साधो, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते 2 वाणी उपहासाने त्याला म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय? पण ती आमची नौका पालापाचोळ्यांनी भरलेली आहे. ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधुवाण्याने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्यावर जास्त आलेली. त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालापाचोळ्यांनी भरलेली दिसली. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, उगी शोक करीत बसू नका. त्या संन्याशाच्या शापामुळेच हे सर्व झाले आहे. आपण त्यालाच शरण जाऊ. जावयाचे बोलणे ऐकून साधुवानी त्या संन्याशाजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मगाशी मी खोटे बोललो, मला क्षमा करा. असे म्हणून साधुवाण्याने त्यांना पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यास वेशधारी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले. ते ऐकून साधुवाणी दीनवाणीने म्हणाला, भगवान, माझ्यावर कृपा करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधुवाण्याला देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधुवाणी नौकेवर जाऊन बसतो. तो नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली. तेव्हा साधुवाण्याने मित्रांसह व जावयासह श्री सत्यनारायणची यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळविण्याकरता पाठविला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधुवाण्याची बायको पती दर्शनासाठी बंदरावर गेली. जाताना मुलीला सत्यनारायणची पूजा कर
असे सांगून ती घाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणची पूजा केली, पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदरावर गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडविली. ते पाहून कलावती शोकाने विव्हल होऊन जमिनीवर पडली. भयभीत झालेला साधुवाणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक केला व कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून साधुवाणी म्हणाला, हे संकट टळेल तर मी श्री सत्यनारायणची पूजा करीन. ते ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पती दर्शनासाठी आली आहे. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आली. तोच तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेल्यानंतर तो साधुवानी प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला श्री सत्यनारायणची पूजा करू लागला. या लोकी तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला. हरे नमः हरे नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा 4था अध्याय येथे समाप्त झाला. अध्याय 5. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस मुरगया करून तो परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्री सत्यनारायणची पूजा करीत असलेले दिसले. तेव्हा राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे सत्यनारायणचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी आपापल्या बांधवांसह व मित्रांसह तिथे प्रसाद आनंदाने भक्षण केलं. पण राजाने प्रसादाचा अवहेर केल्याने तो फार दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे व धनधान्य संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला व भक्तियुक्त अंतकरणाने त्याने श्री सत्यनारायणचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धन, पुत्र व ऐश्वर यांनी संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायणपुरात गेला. जो कोणी अति दुर्लभ असे श्री सत्यनारायणचे व्रत करतो व फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला श्री सत्यनारायणच्या प्रसादाने धनधान्य वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो. दारिद्र्याला धन मिळते, बंधनात असेल तो बंधनमुक्त होतो, भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो, यात संशय नाही. त्याला इच्छिलेले सर्व फळ मिळते, त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो. मुनी हो, असे हे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात श्री सत्यनारायणची पूजा फल देणारी आहे. ह्या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी ईश म्हणतात तर कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे जो नित्य पठन करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात, यात काही संशय नाही. हरे नमः हरे नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय येथे समाप्त झाला.